हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. डेंजरस इश्क भाग 59. तो हसत हसत म्हणाला, तू तर कमालच केलीस. आज तू इतकी उत्तम कामगिरी केली आहेस की मला वाटतंय मी तुला जेवढे पैसे दिले आहेत त्याच्या दुप्पट द्यावेत. तू विचारही करू शकत नाहीस की आज तू काय केलेस. रॉकी हसला आणि म्हणाला, मी तर तुला आधीच सांगितलं होतं की तू मला माझ्या कामाचे पैसे दिले आहेस. आणि रॉकी जे काही करतो ते एकदम परफेक्ट करतो. त्याच्या कामात कधी कोणतीच तक्रार येऊ शकत नाही. पण मला हे समजत नाही आहे की तू आता पुढे काय करणार आहेस. माझा म्हणण्याचा अर्थ असा की तू पार्टीमध्ये जुनूनसोबत जे काही करणार आहेस ते सगळं तू कसं करणार. तुला खरंच असं वाटतं का की आरवी आज रात्रीच्या पार्टीत जुनूनला स्वतःसोबत घेऊन जाईल. अक्षत एका तिरक्या मागच्या हसण्यासह म्हणाला, मला पूर्ण खात्री आहे की आरवी आज त्या पार्टीत नक्कीच जाईल. कारण त्या पार्टीत त्याला मी बोलवणार आहे आणि तेही अशा पद्धतीने की आरवीला समजूच शकणार नाही की त्याच्यासोबत कोण आणि कसा खेळ खेळत आहे. यावेळी त्याला एका व्यक्तीचा सर्वात जास्त शोध आहे आणि त्याच व्यक्तीच्या शोधात आज अमन त्याला पार्टीत घेऊन जाईल. आणि तिथे जुनूनसोबत जे काही घडेल ते फक्त जुनूनच नाही तर आरवीसुद्धा त्याच्या मर्तेदमपर्यंत विसरू शकणार नाही. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि धोकादायक हसू होतं. ओरा बंगला. जुनून यावेळी आपल्या खोलीत होती आणि रडून रडून तिची वाईट अवस्था झाली होती. रडता रडता ती कधी झोपी गेली हे तिला समजले नाही. तर दुसरीकडे साधारण 4 तासांनंतर आरवी यावेळी आपल्या स्टडी रूममध्ये बसून आपले काम करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने त्याचा कॉल रिसीव्ह केला तेव्हा समोरून आवाज आला, बॉस, ज्याला तुम्ही शोधत आहात त्याचा पत्ता लागला आहे. आरवी लगेच म्हणाला, पत्ता पाठव. समोरून पुन्हा एकदा आवाज आला, पत्ता नाही आहे सर. कारण त्याच्या परमनंट लोकेशनचा शोध लागलेला नाही. पण इतकं नक्की समजलं आहे की आज रात्री फर्नांडिसच्या पार्टीत तो नक्कीच येणार आहे. तिथे एक खूप मोठी ड्रग डील होणार आहे जी तो स्वतः ऑपरेट करत आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच वेळी त्याच्यावर. त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आरवी म्हणाला, आणि तुला हे सगळं कोणी सांगितलं. समोरून त्याचा माणूस पुन्हा एकदा म्हणाला, ते मला कुठून तरी समजलं होतं. सोर्सेस अज्ञात आहेत पण बातमी पक्की आहे. जर तुम्ही म्हणालात तर आम्ही ॲक्शन घेऊ. आरवी लगेच म्हणाला, नाही, अशा बातम्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. इतक्या मोठ्या पार्टीत डॅनी असा सहज येणार नाही. तू त्याच्या परमनंट लोकेशनचा शोध लावण्याचा प्रयत्न कर. हे बोलून त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. पण त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव होते. तो आपल्या खोलीत आला आणि येताच त्याची नजर जुनूनवर गेली, जी बेडवर झोपलेली होती. त्याने जाऊन जुनूनच्या केसांना हलकेच कुरवाळले आणि म्हणाला, गुड आफ्टरनून. जुनूनने आपले डोळे उघडले आणि डोळे उघडताच तिला ते सर्व आठवू लागले जे तिने झोपण्यापूर्वी पाहिले होते. आरवीचे ते शब्द पुन्हा एकदा तिच्या कानात घुमू लागले होते. ती आरवीला काही बोलणार त्याआधीच आरवी म्हणाला, आज रात्री आपल्याला एका पार्टीला जायचं आहे, तर तू त्या पार्टीसाठी तयार राहा. जुनून लगेच म्हणाली, नक्कीच. आरवीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, काय चालू आहे. आज कोणताही प्रश्न विचारणार नाहीस का. जुनून हसली आणि म्हणाली, जिथे प्रेम असतं ना तिथे कोणतेही प्रश्न नसतात मिस्टर गँगस्टर. प्रेमात तर लोक काय काय करून बसतात आणि इथे तर मी तुमच्यासोबत फक्त एका पार्टीतच चालली आहे. आरवीने तिच्याकडे आणखी प्रश्नार्थक नजरेने पाहिले, पण जास्त काही न बोलता तो क्लोजेटकडे गेला. त्याने आपले कपडे काढले आणि वॉशरूममध्ये शॉवर घेण्यासाठी निघून गेला. सकाळी तो कामासाठी कुठेतरी बाहेर गेला होता आणि तो येताच पुन्हा एकदा स्टडी रूममध्ये गेला होता, जिथे तो त्याचे उरलेले काम संपवत होता. आत्ता त्याला खूप जास्त थकवा जाणवत होता, जो तो शॉवर घेऊन दूर करणार होता. त्याला वॉशरूममध्ये जाताना पाहून जुनूनच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. ती आपले अश्रू पुसत म्हणाली, जर माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल तर हेच योग्य आहे मिस्टर गँगस्टर. आता जे काही माझ्यासोबत घडेल ते पाहूया. तुमचं तर माहीत नाही पण मी तुमच्यावर खरंच खूप प्रेम केलं होतं. म्हणूनच तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार, कोणतीही खंत मनात असणार नाही. तुम्ही जे काही कराल ते मला मंजूर असेल. आणि काही वेळानंतर आरवी वॉशरूममधून बाहेर आला आणि त्याची नजर जुनूनला शोधू लागली. पण जेव्हा ती त्याला खोलीत कुठेच दिसली नाही तेव्हा तो आपले कपडे घालून बाहेरच्या बाजूला आला.
जिथे जुनून डायनिंग टेबलवर बसून जेवत होती आणि तिच्या समोरच अक्षत बसला होता. जुनून आपले जेवण संपवत होती. आरवी तिच्याजवळ आला आणि म्हणाला, हे सगळं काय आहे? जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, काय झालं? आरवी लगेच म्हणाला, तू माझ्याशिवायच लंच करत आहेस? जुनून आपले जेवण जेवताना म्हणाली, हो, मला खूप जास्त भूक लागली होती. माझ्याने वाट पाहिली जात नव्हती म्हणून मी जेवायला आले. अक्षतलाही भूक लागली होती म्हणून तोही माझ्यासोबत डायनिंग टेबलवर बसला. तुम्ही पण या, तुम्ही पण खा, असे म्हणत तिने आरवीसाठी प्लेट वाढायला सुरुवात केली होती. तिकडे आरवीने रागाने आपल्या मुठी आवळल्या आणि म्हणाला, मला भूक नाहीये, हे बोलून तो लगेच आपल्या खोलीत निघून गेला. जुनूनने त्याला जाताना पाहिले पण ती काहीच बोलली नाही. ती अजूनही गप्प राहून जेवण करत होती. दुसरीकडे त्या दोघांचे भांडण पाहून अक्षतच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य रेंगाळत होते. काही वेळानंतर जुनून जेव्हा आपल्या खोलीत परत आली तेव्हा तिची नजर आरवीवर पडली, जो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याला पाहून ती तिथे गेली आणि गुपचूप बेडवर झोपली. आरवीने जेव्हा जुनूनला बेडवर झोपलेले पाहिले तेव्हा त्याने लगेच फोन कट केला आणि म्हणाला, तुला असं वाटत नाही का की तू आजकाल खूप बदलत चालली आहेस? जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्हालाच तर मला बदलायचं होतं ना मिस्टर गँगस्टर? आरवी लगेच बोलला, बदलायचं होतं पण अशा प्रकारे नाही. जुनून हलकंसं हसली आणि म्हणाली, बदल हा तर जगाचा नियम आहे. प्रत्येक माणूस कुठेतरी जाऊन बदलतोच आणि अनेकदा जेव्हा माणूस बदलतो तेव्हा समोरच्याला असह्य वेदना होतात आणि त्याहूनही जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा तो आपली वेदना कोणाला सांगू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून आरवी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिला. जुनूनने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, मला खूप झोप आली आहे, रात्री पार्टीत जायचं आहे, त्यामुळे मला आता थोडा वेळ झोपायचं आहे. असे बोलून तिने कुशी बदलली आणि डोळे बंद करून झोपून गेली. आरवी आता तिला काहीच बोलू शकला नाही. तो फक्त काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग मागे सरकला. जुनूनने जशी कूस बदलली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सकाळचे साधारण 8 वाजले होते. जुनून तिच्या खोलीत होती आणि आरवीसुद्धा तिच्यासोबतच होता. दोघेही पार्टीसाठी तयार होत होते. तर दुसरीकडे आपल्या खोलीत बसलेला अक्षत लाईव्ह फुटेजद्वारे हे सर्व काही पाहत बसलेला होता. तो त्या क्रूर हास्यासह बोलला, आत्ता खरी मज्जा येईल. तुला काय वाटतं? तू मला हरवू शकतोस? अजिबात नाही. आरवी, तू नक्कीच माझा लहान भाऊ आहेस पण माझ्यापेक्षा कमी नाहीस. माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त दिमाग आहे. तू माझ्यासोबत खेळ खेळायला निघाला होतास ना? आत्ता तुला समजेल की खेळ नक्की काय असतो. असे बोलून तो काही क्षण त्या फुटेजकडे पाहत राहिला आणि मग त्याने आपला लॅपटॉप बंद केला. तो पटकन पार्टीसाठी तयार होऊ लागला. पण तो पार्टीच्या आत जाणार नव्हता, तर जुनून पार्टीमधून त्याच्याकडे येणार होती, ज्याची त्याने खास व्यवस्था, स्पेशल अरेंजमेंट करून ठेवली होती. काही वेळानंतर आरवी आणि जुनून दोघेही आपल्या खोलीबाहेर आले. पार्किंग एरियात जाऊन गाडीत बसले. दोघेही पार्टीच्या ठिकाणासाठी निघाले होते. काही वेळातच ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. आरवी जसा पार्टीच्या आत आला तो आपल्या मित्रांना भेटू लागला. त्यापैकी काही त्याचे बिझनेस पार्टनर होते तर काही त्याचे शत्रू देखील होते. पण आरवीची नजर सध्या कोणा दुसऱ्याचाच शोध घेत होती. जरी त्याला वाटत नव्हते की तो माणूस या पार्टीत येईल, तरीही कुठेतरी त्याला एक लहानशी आशा होती. तेव्हाच तो जुनूनकडे पाहत म्हणाला, तू इथेच ड्रिंक्स आणि स्नॅक्स एन्जॉय कर, मी आत्ताच आलो. असे बोलून तो फर्नांडिसकडे निघून गेला. त्याला जाताना पाहून जुनूनच्या डोळ्यात एक वेदना दिसून येत होती. तिकडे आरवी मिस्टर फर्नांडिस यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलू लागला. त्याला हे जाणून घ्यायचे होते की फर्नांडिस आणि डॅनीच्या डीलची गोष्ट खरोखरच आहे की नाही. दुसरीकडे जुनून एका खुर्चीवर बसली होती. तिची काही खाण्यापिण्याची इच्छा अजिबात नव्हती, त्यामुळे ती काय खाणार होती? जवळपास 5 मिनिटांनंतर तिने समोरच्या बाजूला पाहिले, जिथे तिला आरवी दिसला, पण त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता. त्याने एका मुलीच्या कमरेजवळ आपला हात ठेवला होता. जुनून फिकटसं हसली. तेवढ्यात आरवी त्या मुलीसोबत बाहेरच्या बाजूला जाऊ लागला. त्याला बाहेर जाताना पाहून जुनून आपल्या जागेवरून उठली आणि त्याच्या मागे मागे जाऊ लागली. ती अजून काही अंतरावरच पोचली होती की एक मुलगी तिच्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही मला वॉशरूमपर्यंत घेऊन जाऊ शकता का? मला वॉशरूम कुठे आहे हे माहीत नाही आणि मला एकटं जायला थोडी भीती वाटते. जर तुम्ही माझी मदत केली तर प्लीज.
जुनूनने समोर पाहिले जिथे वॉशरूम बनले होते. ती हसली आणि म्हणाली, नक्कीच, असे सांगून ती त्या मुलीसोबत वॉशरूमच्या दिशेने आली. पण ती जशी तिथे पोहोचली, अचानक मागून कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर आपला हात ठेवला. जुनूनचे डोळे मोठे झाले. ती लगेच मागे वळून पाहणार होती, पण ती स्वतःला वाचवू शकण्याआधीच तिचे डोळे बंद होऊ लागले आणि ती बेशुद्ध झाली. त्या माणसाने त्या मुलीकडे पाहिले ज्याच्यासोबत जुनून तिथे आली होती. त्याने आपल्या खिशातून एक पैशांनी भरलेले पाकिट काढले आणि त्या मुलीच्या दिशेने वाढवले. ती मुलगी लगेच तिथून निघून गेली. त्या माणसाने जुनूनला आपल्या कडेवर उचलले आणि तिला घेऊन बाहेरच्या बाजूने वेगाने आला. बाहेर डॅनी आधीच गाडी घेऊन तयार उभा होता आणि ज्याच्या हातामध्ये जुनून बेशुद्ध पडली होती तो माणूस दुसरा कोणी नसून अक्षत होता. तो लगेच जुनूनला घेऊन गाडीत बसला आणि गाडी तिथून निघून गेली. न्यूयॉर्क पार्टी व्हेन्यूमध्ये जुनूनचे अपहरण करण्यात आले होते. तिचे अपहरण करणारा दुसरा कोणी नसून अक्षत होता आणि त्याच्यासोबत डॅनीसुद्धा होता. ते दोघे जुनूनला घेऊन तिथून निघून गेले होते. तर दुसरीकडे आरवी, जो यावेळी पार्टीत होता आणि आपल्या काही खास लोकांसोबत गप्पा मारत होता, त्याने आपली नजर इकडे तिकडे फिरवली. तो जुनूनला शोधत होता, पण जेव्हा त्याला जुनून आसपास कुठेच दिसली नाही तेव्हा त्याने त्या लोकांना एक्सक्यूज मी म्हटले आणि ज्या ठिकाणी त्याने जुनूनला सोडले होते तिथे तो आला. पण आता जुनून तिथेही नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी एक रहस्यमयी भाव होते. डॅनीचे घर. दुसरीकडे जुनून यावेळी एका बेडवर झोपलेली होती आणि तिचे डोळे हळूहळू उघडत होते. तिची पापणी फडफडताना पाहून अक्षत आणि डॅनीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आले. यावेळी ते दोघे डॅनीच्या घरी होते. याबद्दल आरवीला काहीच माहीत नव्हते, कारण जर त्याला माहिती असते तर त्याने आत्तापर्यंत डॅनीवर हल्ला केला असता, कारण डॅनी अनेक दिवसांपासून याच घरात राहत होता. अक्षतने जुनूनकडे पाहत म्हटले, शेवटी तू माझ्या हाती लागलीस. खूपच गर्व होता ना तुला तुझ्या आरवीवर. आता मी बघतो की तुझा हा गर्व तुला कसा वाचवतो ते. तो पूर्ण न्यूयॉर्क जरी शोधून दमला तरी त्याला या ठिकाणचे लोकेशन कधीच सापडणार नाही. जुनून पूर्णपणे शुद्धीत आली नव्हती, तरी तिला अक्षतचे बोलणे ऐकू येत होते. अक्षतने डॅनीकडे पाहत विचारले, पाहिले तू की मी? पहिलं कोण, तू की मी? डॅनी हसला आणि म्हणाला, त्या दिवशी सर्वात आधी तू होतास, पण आज याची सुरुवात मी करेन. हे बोलताना त्याची नजर जुनूनवर खिळली होती आणि त्या नजरेत निर्लज्जपणा स्पष्ट दिसत होता. अक्षतने तिरकस हसून म्हटले, ठीक आहे, तसेही मला तिचा हा गर्व मोडीत काढायचा आहे. पहिले तू तिचे मन मोड, मग मी तिचा गर्व तोडेन. असे बोलून तो खोलीच्या दरवाजातून बाहेर निघून गेला. त्यानंतर डॅनी बेडवर झोपलेल्या जुनूनजवळ आला आणि तिच्याकडे आणखीनच वाईट नजरेने पाहू लागला. जुनूनने आता आपले डोळे पूर्णपणे उघडले होते. डोळे उघडताच तिच्यासमोर डॅनीचा चेहरा होता. डॅनी तिच्याकडे पाहून तिरकस हसला आणि म्हणाला, कशी आहेस माझी जान? मी तुला बोललो होतो ना आपली लवकरच भेट होईल. बघ, मी तुझ्याशिवाय राहू शकलो नाही आणि शेवटी तुला माझ्याकडे घेऊन आलोच. जुनून दीर्घ श्वास घेत म्हणाली, तुम्ही लोक किती नीच आहात ना. आधी तुम्ही लोकांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि आता फसवून मला इथे घेऊन आलात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्हाला मला फसवण्याची काहीच गरज नव्हती. मला आधीच माहीत होते की तुम्ही लोक मला इथे घेऊन येणार आहात. मी त्या मिस्टर गँगस्टरचे बोलणे ऐकले होते. मला माहीत होते की आजच्या पार्टीत माझ्यासोबत हे सगळं घडणार आहे. डॅनी हसला आणि म्हणाला, मग तर खूपच चांगली गोष्ट आहे. जेव्हा तू सगळे ऐकलेच आहेस तर मला हेही समजले, तुला हेही समजले असेल की तुझे मिस्टर गँगस्टर कसे आहे ते. तो फक्त तुझ्यावर प्रेमाचे नाटक करतो. त्यालाही तुझ्याकडून तेच हवे आहे जे आम्हाला हवे आहे. पण ती गोष्ट तू त्याला नंतर दे, कारण यावेळी तुझी सुरुवात माझ्यापासून होईल. असे बोलून तो आपल्या शर्टचे बटन उघडू लागला. जुनूनने डॅनीकडे पाहिले. या क्षणी ती आतून पूर्णपणे तुटली होती, पण तिला आरवीसोबत बोलायचे होते. आरवीकडून तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे हवी होती की त्याने तिच्याशी एवढा मोठा विश्वासघात का केला. त्याने प्रेमाच्या जाळ्यात का अडकवले, जेव्हा त्याला फक्त तिचे शरीर हवे होते. तर मग त्याने तिच्यावर एवढे प्रेम करण्याचे ढोंग का केले. ती डॅनीकडे पाहत म्हणाली, तुला माझ्यासोबत जे करायचं आहे ते तू कर. मी तुला अडवणार नाही, कारण तुला माझे शरीर हवे आहे आणि आता मला माझ्या शरीराबद्दल कोणतेही प्रेम राहिलेले नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने माझा वापर करायचा आहे तो करा,
पण त्याआधी मला मिस्टर गँगस्टरला भेटायचं आहे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. हे ऐकून डॅनीचे डोळे मोठे झाले. तो लगेच म्हणाला, असे कधीच होऊ शकत नाही. पहिली वेळ माझी आहे, तर आधी मी तुझ्यासोबत मज्जा करेन. मला बघायचं आहे की आज गमावल्यानंतरही तू मला तीच मज्जा देतेस का, जी तू 6 महिन्यापूर्वी दिली होतीस, की आता तुझ्या सौंदर्यात ती ताकद राहिलेली नाही. असे बोलून तो मोठ्याने हसू लागला. जुनूनच्या डोळ्यात पाणी आले. सौंदर्य या शब्दाचा आता जुनूनसाठी काहीच अर्थ उरला नव्हता. तिचे पूर्ण शरीर जाळून टाकल्यानंतरही हे लोक तिच्यासाठी सौंदर्य हा शब्द वापरत होते. पण तिने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरले आणि खंबीरपणे म्हणाली, जोपर्यंत तू मला माझ्या मिस्टर गँगस्टरला भेटू देत नाहीस, माझी त्यांच्याशी बोलणी करून देत नाहीस. आणि पुढच्या क्षणी तिने डॅनीला जोरात धक्का दिला. डॅनी या धक्क्यासाठी तयार नव्हता, त्यामुळे तो मागच्या बाजूला पडला आणि जुनून लगेचच त्याच्या खालून निसटली. तो आश्चर्याने जुनूनकडे पाहू लागला की अचानक जुनूनमध्ये इतकी हिंमत आली कुठून. तो रागाने ओरडत म्हणाला, तुझी एवढी हिंमत, तू मला धक्का दिलास. हे बोलत तो जसा जुनूनच्या दिशेने पुढे वाढू लागला, जुनूनने लगेचच समजूतदारपणा दाखवला आणि ती खाली वाकली, ज्यामुळे डॅनी पुढे निघून गेला. जुनून आता त्याच्या मागे होती. ती लगेच म्हणाली, मला माझ्या मिस्टर गँगस्टरला भेटायचं आहे. जोपर्यंत ते मला सांगत नाहीत की त्यांनी माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक का केली, तोपर्यंत मी तुम्हा लोकांचं एकही ऐकणार नाही. मी मिस्टर गँगस्टरला भेटूनच राहणार. हे बोलून ती आता लगेच दरवाजाच्या दिशेने पळाली. तिला दरवाजाकडे पळताना पाहून डॅनीसुद्धा लगेच तिच्या मागे धावला. पण तो जुनूनला पकडणार तोपर्यंत जुनून बाहेर निघून गेली होती. तर दुसरीकडे अक्षत यावेळी घराच्या हॉलमध्ये होता आणि त्याच्या हातात वाईनची एक बॉटल होती. तो त्याचा आनंद घेत होता आणि सोबत सिगारेटही ओढत होता. जसा त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला, त्याने लगेच मागे वळून पाहिले. जुनूनला रूममधून बाहेर येताना पाहून त्याचे डोळे मोठे झाले होते. तो लगेच आपल्या जागेवरून उठला आणि रागाने जुनूनकडे पाहत म्हणाला, तू इथे, तुझी रूममधून बाहेर येण्याची हिंमतच कशी झाली? जुनून रागाने म्हणाली, मला मिस्टर गँगस्टरला भेटायचं आहे. अक्षत ओरडत म्हणाला, तुझी बकवास बंद कर. इथे कोणीही मिस्टर गँगस्टर नाही आहे. गुपचूप रूममध्ये जा आणि डॅनीला खुश कर. त्यानंतर तुला मलाही सॅटिस्फाय करायचं आहे. जुनून उपरोधाने म्हणाली, तुम्हा लोकांसाठी खुशीचा अर्थ इतका घाणेरडा असतो. लाज नाही वाटत तुम्हाला हे बोलताना? पण मी तुम्हाला हा प्रश्न विचारतेच कशाला? तुम्हा लोकांचा विवेक तर कधीच मेला आहे. अक्षत रागाने थरथरत म्हणाला, माझ्यासमोर जास्त जीभ चालवू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढं कर. गुपचूप रूममध्ये जा, नाहीतर. तो बोलतच होता की जुनून लगेच म्हणाली, नाहीतर काय? अक्षत रागाने म्हणाला, नाहीतर तुला माहीत आहे, तू इथून कितीही पळायचा प्रयत्न केलास तरी पळू शकणार नाहीस. तुझ्या मिस्टर गँगस्टरचीही हीच इच्छा आहे की तू आम्हा लोकांना तिघांना खुश करावंस. त्यामुळे तू इच्छा असूनही आता आमच्यापासून वाचू शकत नाहीस. त्यावर जुनून लगेच म्हणाली, मला माहीत आहे त्यांचीही हीच इच्छा आहे, पण मला हे त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. तसं तर मी त्यांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली आहे, पण त्यांनी माझ्यासमोर ही गोष्ट बोलली नव्हती. आता माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून ही गोष्ट मला सांगावी. अक्षत लगेच म्हणाला, असं वाटतंय की तुझ्या डोळ्यांसमोरून तुझ्या मिस्टर गँगस्टरचा पडदा अजून हटलेला नाही. कदाचित आत्ता ती वेळ आली आहे की तुला तो पुरावा दाखवावा, जो तुझे डोळे उघडेल. याचं बोलणं ऐकून जुनून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तर दुसरीकडे आरवीचा सपार्टी व्हेन्यूच्या बाहेर आला. एक व्यक्ती जो व्हेन्यूच्या बाहेरच उभा होता आणि ज्याचं वय साधारण 50 ते 55 होतं, तो लगेच आपल्या गाडीत बसून आरवीचा पाठलाग करू लागला. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आरवीचे काका होते, ज्यांचं नाव संदीप होतं. संदीप, ज्याने आरवीच्या मॉमवर रेप केला होता आणि अक्षत त्याचाच मुलगा होता. त्याचंच ते घाणेरडं वंश, ते रक्त होतं. आरवी वेगाने गाडी चालत होता, तर संदीपच्या हातातही एक गन होती. तो ती गन आपल्या हातात घेऊन म्हणाला, आता माझा बदला पूर्ण होणार. तुला काय वाटलं तू मला संपवलंस नाही? वर्षांपूर्वीच सुरू झालेली ती कहाणी अजूनही सुरूच आहे, पण आता वेळ आली आहे की या कहाणीला नेहमीसाठी संपवून टाकावं. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर भाव होते. तर दुसरीकडे जुनून प्रश्नार्थक नजरेने अक्षतकडे पाहत होती आणि अक्षत व डॅनी दोघांच्याही चेहऱ्यावर
एक क्रूर रहस्य होते. ते दोघे आता जुनूनला घेरून उभे होते आणि अक्षतच्या हातात त्याचा फोन होता ज्यावर त्याने एक व्हिडिओ प्ले केला होता. तो व्हिडिओ आरवी आणि सुकूनचा होता ज्यामध्ये आरवी सुकूनचा मर्डर करत होता. त्याने सुकूनच्या कपाळावर न जाणे किती वेळा गोळ्या झाडल्या होत्या आणि तिचा चेहरा अत्यंत क्रूरपणे मर्डर केला होता. जशी जुनूनने ती व्हिडिओ पाहिली तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तिचे हातपाय कापू लागले. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिला असं वाटलं जणू कोणीतरी तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का दिला आहे. तोपर्यंत तुला मला हात लावू देणार नाही, डॅनी रागाने ओरडला. तुला असे वाटते की तुझी लायकी आहे की तू मला रोखू शकशील? असे बोलत तो जुनूनच्या अंगावर धावून गेला. डॅनीला आपल्या इतक्या जवळ येताना पाहून जुनून आधी घाबरली पण तिने आपली पूर्ण हिंमत एकत्र केली आणि पुढच्या क्षणी काय होते ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढचे भाग पाहण्यासाठी कमेंट नक्कीच करा. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा आणि हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.